नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील MPSC GS बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। पण न्यूज ॲनालिसिस सिरीज सुरू केलेली आहे आणि आज आपण पाहतोय तो म्हणजे 1 ऑगस्ट 2022चा लोकसत्ता न्यूजपेपर। आता सगळ्यात अगोदर तुमचं काम करून घ्यायचं आहे तुम्ही की व्हिडिओची जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर ते सबस्क्राईब करून घ्यायचं। त्याच्यानंतर व्हिडिओची लिंक ही तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून घ्यायची आणि मग व्हिडिओ जे लाईकचं बटन आहे ते एकदा काढून करून घेतलं की तुमचं काम संपून जातं। मग माझं काम सुरू होतं आणि ते मी काम करतो आता सुरू। चलो, तो आज देखेंगे सोमवार का 1 अगस्त 2022 का लोकसत्ता न्यूजपेपर। त्याच्यामधील काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला पाहायच्या आहेत। तर पहा, पहिली आहे इथं वेटलिफ्टिंगपटू जेरेमीची सुवर्ण भराटी। आता इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये। त्या राष्ट्रकुल क्रीडा संदर्भामध्ये या ठिकाणी भारताची पदकं यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच स्पर्धेमध्ये या ठिकाणी इथं वेटलिफ्टिंगपटूने यांनी म्हणजे 2 आपल्याला पदकं मिळाले आहेत। तो जो लेक्चर आहे पूर्णपणे व्यवस्थित स्वरूपामध्ये ज्या क्रीडा स्पर्धा सुरू आहे त्याच्यावरती एक असेल आपली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्याच्यानंतर भारतामध्ये सुरू असलेली एक ऑलिम्पियाड स्पर्धा, बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा। या 2 स्पर्धांचं या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे विश्लेषण हे त्या स्पर्धा कंप्लीट झाल्यानंतर भारताला मिळालेले सुवर्ण पदकं, मग त्या पदक तालिकेमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर राहिला, या स्पर्धेची वैशिष्ट्य काय होती, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत आणि ती लिंकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रोव्हाइड केली जाईल। चलो, तर हे फक्त लक्षात ठेवायचं की क्रीडा स्पर्धा सुरू आहेत तर त्याच्यामध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे। त्याच्यामध्ये आता दुसरी न्यूज आहे संजय राऊत ईडीच्या ताब्यात। आता संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेले काय नाही गेले काय ते आपल्याला काही घेणं नाही, आपलं एकच महत्त्वाचं आहे ईडी म्हणजे काय आणि ईडीचं काम काय असतं। सो ईडी म्हणजे इन्फोर्समेंट डायरेक्टरेट असं म्हटलं जातं याला। इन्फोर्समेंट डायरेक्टरेटचं काम काय असतं की भारतामधील आर्थिक गुन्हेगारी जे आहे त्या आर्थिक गुन्हेगारीला आळा घालणं, पायबंद घालणं, अशा प्रकारचं काम या ठिकाणी ही ईडी करत असते। आणि मग या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की ईडी अंमलबजावणी संचालनालय असं याला म्हटलं जातं। तर इन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडीची स्थापना ही कधी झाली? संस्थांच्या स्थापना अलीकडे विचारण्याचा ट्रेंड आलेला आहे परीक्षांमध्ये। तो ईडीची स्थापना ही कधी झाली तर ते आहे 1 मे 1956। लक्षात ठेवायचं आहे 1 मे 1956। आपण आता हे ईडी जर बघितलं तर 2-3 वेळा पाहिले मागं सुद्धा, पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी परत प्रत्येक लेक्चरमध्ये आपण जर शब्द आला तर तो तुम्हाला सांगणारच आहे। 1 मे 1956 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि तुम्हाला म्हटलं की आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालणे, निर्बंध घालणे अशा प्रकारचे हे काम ही करत असते। आणि मग तशाच प्रकारचे भारतामध्ये जे कायदे करण्यात आलेले आहेत त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचं काम ही ईडी करत असते। मग ते कायदे कोणते आहेत तर आपल्याला पाहता येईल की याच्यामध्ये हे 3 कायदे आहेत। 3 कायदे कोणते आहेत तर परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, जो कधी आलेला आहे तो 1999 साली हा कायदा पारित करण्यात आला होता। फेमा अगोदर होता, फेरा होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, त्याच्यानंतर त्याची जागा फेमाने घेतली, नंतर कॉम्पिटिशन ॲक्ट आला, हे सगळ्या गोष्टी आहेत। तर इथं पाहायचं की फेमाची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम ही ईडी करत असते। त्याच्यानंतर दुसरं आहे अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध कायदा, अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध कायदा, जो 2002 साली पारित करण्यात आला। त्याला म्हटलं जातं प्रोहिबिशन ऑफ इलिगल करन्सीज कन्व्हर्जन ॲक्ट। लक्षात ठेवायचे प्रोहिबिशन ऑफ इलिगल करन्सी कन्व्हर्जन ॲक्ट। या ठिकाणी हा ॲक्ट आलेला आहे तो 2002 साली। त्याच्यानंतर तिसरा आहे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, बरोबर, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अशा प्रकारचा हा एक कायदा आहे आणि या 3 कायद्यांचं अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी ही ईडी करत असते। कधी स्थापना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 मे 1956। कोणाच्या अंतर्गत काम करते ही, कोणाच्या याची पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणते आहे तर केंद्रीय जे आपण अर्थ मंत्रालय म्हणतो भारत सरकारचं, त्या अर्थ मंत्रालयाचा जो महसूल विभाग आहे त्या महसूल विभागाची ही एक संस्था म्हणून कार्यरत असलेली आपल्याला आढळून येते। मग अशा प्रकारे ईडीच्या संदर्भानं स्थापना 1 मे 1956, मुख्यालय नवी दिल्ली, एवढ्याच गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर पुढे पहा
इथं शिवसेनेच्या फुटीवर आता सुनावणी बुधवारी जी तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये फूट पडलेली मुख्यमंत्री शिंदेसाहेब शिवसेनेतून फुटून त्यांनी स्वतंत्र सरकार स्थापन केलं BJP सोबत मिळून वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग इथं प्रश्न विचारत असताना काय की सगळ्यात महत्त्वाचा इथं पक्षांतर बंदीवरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. पक्षांतर बंदी कायदा हा जर बघितलं तर 22वी घटना दुरुस्ती तरी 1985 साली पारित करण्यात आली होती आणि त्याच्यानुसार या ठिकाणी इथं हे पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आलेला होता. पक्षांतरावर अंतर्गत जे पक्षांतर बंडाळी होती किंवा पक्षांतर होणारं पक्षांतर हे या ठिकाणी त्याच्यावरती आळा घालण्यासाठी हा पक्षांतर बंदी कायदा आणण्यात आलेला होता. कधी 1985 मध्ये. कोणती घटना दुरुस्ती तर 52वी घटना दुरुस्ती, लक्षात ठेवायचं आहे. तर मग इथं जर बघितलं तर दुसरे क्लॉज आता याच्यामधला महत्त्वाचा असतो पक्षांतर बंदी कायद्यामधला की 2/3 2/3 सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही, पण त्याच्यापेक्षा कमीनी जर केलं तर या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व रद्द होत असतं. सो या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढं इथं जर बघितलं तर विशेष काही हे नाही आहे, पूर्ण ईडीच्याच न्यूज आहेत एकामेकावरती करण्यात आलेले इथं कुरघोडे आहेत किंवा टीका आहेत. इथं या ठिकाणी आहे MIDC. आता MIDCचं या ठिकाणी विचारलेलं आहे, तर MIDCची स्थापना वगैरे आपल्याला पाहता येईल. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता तिला 60 वर्ष झाले स्थापनेला, म्हणजे कधी स्थापन झाली असेल तर ती स्थापना या संस्थेची स्थापना जी आहे ती 1962 मध्ये 1 ऑगस्ट 1962 रोजी या MIDCची स्थापना करण्यात आली होती आणि आज म्हणजे 1 ऑगस्ट 2022 रोजी तिचा 60वा वर्धापन दिन आहे. लक्षात ठेवायचे प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं याला म्हटलं जातं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, बरोबर. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी या ठिकाणी या संस्थेची स्थापना 1962 मध्ये करण्यात आलेली होती. चलो पुढची या ठिकाणी न्यूज आपल्याला पाहता येईल ती म्हणजे बाकी इथं एक संस्था इथं चर्चेचा विषय आपल्याला लक्षात येऊन जाते. NIA देशभर छापा सत्र. म्हणजे हे काय करणार आहे तर ती दहशतवादावर आळा घालण्यासाठी किंवा देशांतर्गत जे फुटरतावाद आहे त्या वादाला आळा घालण्यासाठी कार्यरत असणारी संस्था म्हणजे NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास संस्था असं म्हणतो. आणि मग या संस्थेची जर स्थापना बघितली आपण, ही स्थापना मुंबई हल्ला जो झाला होता भारतामध्ये, त्या मुंबई हल्ल्यानंतर या अशा प्रकारची एखादी संस्था भारतामध्ये असायला पाहिजे जेणेकरून सुरक्षितता वाढवली जाऊ शकते. अशा प्रकारची या ठिकाणी इथं म्हणून जेव्हा गरज वाटली तेव्हा मग या NIAची स्थापना करण्यात आलेली होती. कधी तर 31 डिसेंबर 2008 आणि 26/11चा हल्ला कधी होता तर 26 नोव्हेंबर 2008 हा मुंबईच्या ताज हॉटेलवर करण्यात आलेला हल्ला होता. कसा पकडला गेला आणि त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच भारतीय नागरिकांचे आणि भारतीय जवानांचे, खास करून भारतीय जवानांचं मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामध्ये पोलीस बांधव असतील, त्या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं बलिदान दिलेलं होतं. आणि तेव्हा त्या ठिकाणी मग अशा प्रकारची एखादी संस्था असायला पाहिजे म्हणून ही NIAची स्थापना करण्यात आलेली होती. सो एवढंच या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं हिचं काम काय आहे, तर ते काम असं आहे की दहशतवाद विरोधी आणि दहशतवाद आणि फुटीरतावाद यांना पायबंद घालणे, आळा घालणं, याच्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. बरोबर. कधी तर 31 डिसेंबर 2008 रोजी. लक्षात ठेवायचे 30 डिसेंबर 2008 ही तारीख महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप. पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे काय, तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे कोणत्याही एखाद्या घटनेला जर 75 वर्ष पूर्ण झाली तर त्याला अमृत महोत्सव साजरा केला जात असतो. तर मग भारतीय स्वातंत्र्य दिनाला किंवा भारतीय स्वातंत्र्याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या आनंदमयी जो क्षण आहे तो क्षण हा पूर्ण देशभरामध्ये उत्सव म्हणून साजरा केला जावा, त्याच्यासाठी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केलेला आहे. संपूर्ण देशामध्ये हा एक उत्सवाच्या स्वरूपामध्ये साजरा केला जात आहे. मग याची सुरुवात कधी झाली होती लक्षात ठेवायचं. डेट खूप महत्त्वाची आहे आणि एंड कधी होणार आहे, तर याची डेट आहे मित्रांनो ती 12 मार्च 2021 या दिवशी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि 12 मार्च 2021 पासून 75 आठवडे
हा कार्यक्रम अविरतपणे चालणार आहे. देशामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी 75 आठवडे कंप्लीट झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2023, लक्षात ठेवायचे 15 ऑगस्ट 2023 म्हणतोय मी, 15 ऑगस्ट 2023 रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशा प्रकारे 2 वर्ष भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा साजरा केला जाणार आहे. याचं कारणही तेवढंच मोठं आहे आणि प्रत्येक भारतीयाने याच्यामध्ये स्वतःचा सहभाग हा नोंदवला गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप वीरांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. आणि या रक्ताच्या या ठिकाणून त्या रक्ताचं दान देऊन या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला खरेदी केलं आहे असंच म्हणावं लागेल. तर ही त्यांचा मान आपल्याला राखून तो त्या ठिकाणी आपल्याला हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा साजरा करणं कधी बी आपलं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक भारतीयानं योगदान देणं हे अपेक्षित आहे. सो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्याला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं आणि ते व्हायलाच पाहिजे. हे म्हणजे आपलं कर्तव्य, प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. तो या ठिकाणी आपण थांबू त्या न्यूजवरती. त्याच्यानंतर पुढची न्यूज या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. पहा, इथं वैद्यकशास्त्रातल्या मर्यादांची जाण. आता आजार साध्य असल्यास उर्वरित आयुष्याचा दर्जा हा आयुष्याच्या लांबणीपेक्षा महत्त्वाचा असतो. म्हणजे इथं काय म्हटलंय की जे स्वतःचं आरोग्य आहे, म्हणजे रोग होऊन जास्त दिवस जगण्यापेक्षा निरोगी राहून कमी दिवस जगलेले हे कधीही चांगलं. म्हणजे आरोग्य हे सुधारणा करून निरोगी राहून कमी दिवसामध्ये जगलं तरी ते खूप छान आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. इथं आहे राजभवनातील राधाक्का. आता जर बघितलं तर खूप म्हणजे आपले सन्माननीय राज्यपाल आता संविधानिक पद असल्या कारणाने या ठिकाणी इथं सन्माननीय म्हणणं हे अनिवार्य आहे. नाहीतर त्यांनी अशी कोणतंही इथं सन्माननीय म्हणून काम केलं नाही. प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल अशा प्रकारची इथं वक्तव्य त्यांनी केलेली आहेत. काही विशिष्ट कालांतराने मग त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याच्यानंतर आता मराठी माणसाला म्हणजे फक्त मराठी जात नाही, महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा म्हणजे मराठी. आणि त्या मराठी माणसाच्या या ठिकाणी मनाला किंवा अस्मितेला या ठिकाणी धक्का देणारं वक्तव्य या ठिकाणी राज्यपालांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्याचबरोबर देशाच्या जडणघडणीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे योगदान त्यांनी ते विसरलेले आहेत अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलं आहे. तिथे ते वक्तव्याचा जाहीरच निषेधच आहे, 100% निषेध असणार आहे त्याच्यामध्ये कोणी असो. आणि त्याच्यानंतर खाली तशाच प्रकारची न्यूज आहे. काय तर भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती ज्या आपण द्रौपदी मुर्मूजी म्हणतो त्यांच्यावरती एक वक्तव्य या ठिकाणी अधीर रंजन चौधरी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी केलेलं आहे. चुकीचं वक्तव्य आहे 100%. त्याचासुद्धा हा मनापासून निषेधच आहे. आणि अशी वक्तव्य ही भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या विरोधामध्ये केली जावीत किंवा विशेष करून एखाद्या महिलेच्या विरोधामध्ये केली जावीत हे निंदनीय आहे. भारतीय संस्कृती अशा गोष्टींना समर्थन करत नाही आणि निश्चितच करत नाही. आणि महाराष्ट्रातील व्यक्ती ही तर करूच शकत नाही, ती कोणत्याही पक्षाची असो, कोणत्याही जाती धर्माची असो. सो या गोष्टीसुद्धा ही गोष्टसुद्धा निंदनीय आहे आणि त्याचासुद्धा निषेधच आपण नोंदवणं हे आहे. आपल्या याने काय किती फरक पडेल हे मला माहीत नाही, पण माझ्या वैयक्तिक मी सांगेल की ती निंदनीयच गोष्ट आहे. त्याच्यानंतर इथं बाकी न्यूज या ठिकाणी नाही आहेत. सगळ्यात पुढं गेलो आपण तर जेवढ्या महत्त्वाच्या होत्या त्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. आता पुढची या ठिकाणी जर न्यूज बघितली तर डायरेक्ट क्रीडा विश्वामध्ये आपल्याला महत्त्वाची न्यूज आढळून येते. तर क्रीडा विश्वामध्ये आपण पाहत असताना इथं परत न्यूज तुम्हाला सांगितलं की विद्याराणी देवीला रौप्य पदक मिळालं आहे. वेटलिफ्टरच आहे. त्याच्यानंतर आपला जेरीमीला या ठिकाणी सुद्धा वेटलिफ्टिंगमध्येच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्याला या ठिकाणी सुवर्ण पदक मिळवलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली क्रिकेटच्या संदर्भामध्ये तेव्हा भारताची पाकिस्तानवर सरशी. आता इथं ह्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का की या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथमच लक्षात ठेवायचे क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं, परत एकदा सांगतो की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही त्या देशांच्या क्रीडा स्पर्धा आहे ज्यांच्यावरती इंग्रजांचं राज्य होतं. त्या स्पर्धांचा संघ म्हणजे राष्ट्रकुल आपण त्याला म्हणत असतो. आणि त्या राष्ट्रकुलांची या ठिकाणी राष्ट्रकुल देशांची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी ते आयोजन इंग्लंडमार्फत केलं जात असतं. तर त्याचं ठिकाण यावर्षीचं जे आहे ते म्हणजे बर्मिंगहॅम
तर ते दर 4 वर्षांनी या ठिकाणी त्याचं आयोजन केलं जातं. आणि या स्पर्धेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की भारताची ध्वजवाहक जी होती PV सिंधू, या ठिकाणी भारताच्या ध्वजवाहक होत्या. भारताचे एकूण खेळाडू या स्पर्धेमध्ये 215 खेळाडू सहभागी होणार आहेत. आणि वैशिष्ट्य महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर या स्पर्धेमध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघितलं तर भारतीय संघाची विजयाची हॅट्रिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा या ठिकाणी भारतामध्ये सुरू आहे चेन्नईमध्ये. तर त्याचे पण अपडेट मी तुम्हाला सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ही बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा या दोन्हींचा सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे एक स्पेशल लेक्चर मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. सो त्याच्याबद्दल निश्चिंत असावा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबू. आजच्या ॲनालिसिस सिरीजमध्ये तुम्हाला परत सांगतो की व्हिडिओ हे लिंक शेअर करत चला. करंटचा हा महत्त्वाचा सोर्स असतो आणि लेक्चरला बसत असताना नोट ही एक कागद घेऊन बसत चला किंवा करंटसाठी एक विशेष करून एक वही करून टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तो आज के लिए यही रुकते हैं. थैंक यू सो मच.